घड्याळाचा काटा नऊकडे गेलेला पाहताच उमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या नयनाला हाक दिली. नयन, ये ग, लवकर गरम पोळी घालते, तुला ताट वाढले आहे बघ तुझे. स्वयंपाकघरात जवळच्या छोट्या टेबलवर 2 ताटात उमाने भाजी कोथिंबीर वाढली होती. पाण्याचे ग्लास पण ठेवले होते भरून. शेवटची गरम पोळी नयनाच्या ताटात वाढून उमाने गॅस बंद केला आणि नयनाच्या पोळीवर तूप वाढले. तोपर्यंत नयना आत येऊन खुर्चीवर बसली. तिच्या शेजारीच उमा बसली. उमाने बघितले तर नयनाच्या हातात पुस्तक होते. ते घेऊनच ती खुर्चीवर बसली. पुस्तकात बघत बघत ती खात होती. नयन, काय ग हे तुझे वागणे? किती वेळा सांगितले जेवताना वाचत जाऊ नकोस. ठेव बरे ते पुस्तक बाजूला, असे म्हणत उमाने तिच्या हातातले पुस्तक काढून बाजूला ठेवले. बरं बाई, नाही वाचत आता. आईच्या बोलण्याने थोडीशी वरमळली. नयना हसून म्हणाली. आता दोघींनी एकत्रच खायला सुरुवात केली. खाणे संपल्यावर उमाने आपली ताटली उचलून सिंकमध्ये ठेवली आणि हात धुता धुता ती म्हणाली, नयन, आता माझी जायची वेळ झाली बरं का. मला आज लवकर जायला लागणार आहे. आज सुजाता नाही येणार, तेव्हा मलाच दुकान उघडायला लागणार आहे. नयनाने तिच्याकडे पाहत मान डोलावली. हा बघ, इथे तुझा डबा भरून ठेवलाय, तो टाक आधी. आठवणी शाखमध्ये आठवते आहे ना, परवा गडबडीत तू डबा टेबलवर विसरली होतीस आणि मग तू तर बरे बाहेरचे खात नाहीस, त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ होती. बरे तर बरे, त्या दिवशी ऋतूने कधी नव्हे तो डबा आणला होता म्हणून तुझ्या पोटाला तरी आधार झाला. आईची बोलणे ऐकून नयना म्हणाली, हो ग, होते कधीतरी गडबडीत विसरायला. आता टाकते बघ तुझ्या समोरच आई. आणि आज मला थोडा उशीर होईल, काही लेसन पूर्ण करायचे आहेत. उगाच काळजी नको करत बसू. माझ्यासोबत ऋतू आहे. ऋतू आणि मी येऊ एकत्रच, मला सोडेल ती तिच्या स्कूटीवरून. ऋतू आहे म्हणाल्यावर मला काही काळजी नाही ग नयन, तुझी उमा म्हणाली. लगबगीने तिने तिचा डबा पर्समध्ये टाकला आणि बाहेरच्या खोलीत जाऊन कपडे बदलू लागली. नयनाचे खाऊन झाल्यावर तिने सगळे टेबल आवरले आणि डबा घेऊन ती बाहेरच्या खोलीत आली. आपल्या शॅकमध्ये पाण्याची बाटली आणि डबा तिने ठेवला आणि परत ती तिचे उरलेले वाचन करू लागली. उमाचे आवरले होते. नयनाचा निरोप घेऊन ती बाहेर पडली. घराच्या कोपऱ्यावरच बस स्टॉप होता. आज मिळेल ती बस घेऊन जायला हवी. आज थोडा उशीर निघाल्याने नक्की आता किती वाजता बस आहे हा तिला अंदाज नव्हता. तेवढ्यात बस आलीच. उमा पटकन चढली आणि बसमधल्या एका रिकाम्या सीटवर जाऊन बसली. बसने प्रवासाच्या 10 मिनिटाच्या अंतरावर तिचे दुकान होते. तिकीट काढून बसल्यावर उमाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाली. आधी ती एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरीला होती. नुकतेच वर्षभरापूर्वी तिने आपले स्वतःचे असे एक छोटे फूड शॉप सुरू केले होते, ज्यामध्ये ती लाडू, चिवडा, चकल्या, केक, वडे असे कोरडे पदार्थ विकायला ठेवत असे. तसेच चहा, कॉफी, वडे, थालीपीठ, उपीट असे उपहाराचे जिन्नस सकाळ दुपारच्या वेळी पुरवत असे. यासाठी तिने मदतीला सुजाता म्हणून एक मुलगी पण ठेवली होती. हे दुकान तिच्या एका स्नेहाने तिला नाममात्र भाड्याने दिले होते. आधीपासूनच तिथे 3-4 छोटी टेबल, काही खुर्च्या व काउंटर, कपाटे वगैरे साहित्य होतेच. एक छोटेसे बाथरूम सुद्धा होते. काही किरकोळ वस्तू दुकानासाठी घेतल्यावर तिला हे दुकान सुरू करायला अगदी सोपे गेले. कोरडे पदार्थ मात्र आठवड्यातून 2-3 वेळेस ती घरीच बनवत असे. तिच्या या दुकानाच्या जवळच एक कॉलेज, 2 सरकारी ऑफिस, 2 शाळा होत्या आणि या सर्वांसाठी लागणाऱ्या लेखन आणि साहित्याच्या सामानाची विक्रीची 2 दुकाने पण होती. त्यामुळे तिच्या दुकानात दिवसभर वर्दळ असे. दुकान पहिल्या दिवसापासूनच चांगले चालले होते. सुजाता सकाळी 9 पर्यंत दुकान उघडून झाडपूस करत असे. मग दुकानातल्या कोरड्या पदार्थाची विक्री ती सुरू करीत असे. उमा साधारणपणे 9:30च्या दरम्यान पोहोचत असे. मग दोघी मिळून चहा, कॉफी, इतर नाश्त्याचे पदार्थ तयार करीत असत. जसजशी मागणी असे तसतसे ताजे नाश्त्याचे पदार्थ उमा बनवत असे आणि सुजाता त्यांचे वाटप करीत असे. उष्ट्या, कपबश्या, ताटल्या, ग्लास धुवायला एक वेगळी बाई होती. ती शेजारीच एका झोपडपट्टीत राहायला होती. अधूनमधून येऊन ती सर्व उष्टी भांडी-कुंडी धुवून जात असे. अगदीच काही राहिले असेल तर सुजाता ते पूर्ण करून टाकत असे. ताजे, घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने उमाच्या दुकानातल्या पदार्थाला लोकांची पसंती अशी. तिच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्यापैकी कमाई होत होती. अर्थात दिवसभराचे कष्ट पण होतेच त्यात. बसची घंटा वाजली आणि उमा चटकन भानावर आली. तिचा स्टॉप आला होता. ती पटकन उतरली आणि दुकानाच्या दिशेने निघाली. दुकानाजवळ पोहोचताच तिने कुलूप काढून दुकानाचे शटर उघडले. तोपर्यंत शेजारच्या दुकानातून दुधाच्या पिशव्या घेऊन शेजारच्या त्या दुकानातील नोकर राजू आला. झाडू घेऊन झाडणाऱ्या उमाला पाहून पिशव्या ठेवून तो पुढे आला. मावशी, इकडे आण तो झाडू, मी झाडतो, असे म्हणत त्याने उमाच्या हातून झाडू काढून घेतला आणि तो स्वतः झाडू लागला. झाडताना त्याने विचारले, मावशी, आज सुजाता ताई नाही का आली? राजू, अरे, सुजाता ताई आज थोडी उशिरा येईल. आता दुकानात गर्दी व्हायला सुरुवात होईल. तू थोडा वेळ थांबशील का माझ्या मदतीला? असे उमाने राजूला विचारले. कधीही अडचणीच्या वेळी हा शेजारच्या दुकानात राजू तिच्या मदतीला येत असे. राजू अतिशय चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. राजू असा उमाच्या अडचणीला
नेहमी मदत करत असे. त्यामुळे उमाही त्याला त्याच्या शिक्षणासाठी मदत करत असे. कधी वह्या, कधी पुस्तके, कधी फी अगदी अनायासाने देत असे. त्यामुळे राजूला ही उमाविषयी आपुलकी होती. तिच्या अशा मदतीमुळे त्यालाही शिकायला हुरूप येत असे. आज बाजूच्या दुकानातील सर्वच लोक उमाच्या मदतीला कायमच तयार असत. ही कष्टाळू बाई आपल्या किमतीवर खूप व्यवस्थित हे दुकान चालवते याचे सर्वांनाच कौतुक होते. आपल्या वागण्याने सर्वांना आपल्याशी केले होते. त्यामुळेच मागील वर्षभरात तिचा चांगला जम बसला होता तिथे. आता हळूहळू उमाने तिचे काम सुरू केले. दुधाच्या पिशव्या फोडून एका मोठ्या पातेल्यात ओतले आणि मंद आचेवर दूध तापवत ठेवले. पाण्याचे घागर बाहेरच्या नळावर भरून आणले. सोबत आणलेला नारळ सोलून तो फोडून घेतला. नारळ फोडून घेतल्यावर जवळची विळी घेऊन तिने कांदा, मिरच्या, कोथिंबीर चिरायला घेतली. नुकत्याच फोडलेल्या नारळाचे खोबरे खोवायला घेतले. दुसरीकडे उपीटसाठी मोठ्या पातेल्यात रवा भाजायला ठेवला. आता थोड्या वेळात शेजारच्या कॉलेजमधली 10-12 जण उपीट खाण्यासाठी यायची होती. सोबत चहा आणि बिस्किटे पण लागत असत. त्यांना हे नेहमीच गिऱ्हाईक होते. तिचीही उमाकडे रोजचीच पहिली ऑर्डर असायची. रवा भाजेपर्यंत उमाने इतर तयारी केली आणि दूध तापल्यावर त्याच गॅसवर उपीट करायला सुरुवात केली. तोपर्यंत राजूने दुकानात आणले 4-5 टेबल खुर्च्या स्वच्छ पुसून त्यावर पाण्याचे मग आणि ग्लास ठेवले. इतक्यात ते सर्वजण आले. ते सर्व बसल्यावर गरम गरम उपीट प्लेटमध्ये भरून त्यावर उमाने खोबरे, कोथिंबीर, शेव टाकली आणि जवळ लिंबाची फोड ठेवली. चमचा ठेवला. राजूने सगळ्या प्लेट सर्वांना नेमून दिला. त्यांचे खाणे सुरू झाल्यावर उमाने सर्वांसाठी चहा टाकला. बरणीतील बिस्किटे एका प्लेटमध्ये ठेवून राजूने ती प्लेट टेबलवर नेऊन ठेवली. सर्वांचे झाल्यावर उमाने चहाचे कप भरले. राजूने सर्वांना चहाचे कप दिले. नंतर राजूने उपीट, उष्ट्या, प्लेट आणि कप्पाच्या साबणाने घेतल्या. खाऊन झाल्यावर त्या ग्रुपमध्ये एक जण बिल द्यायला आला. बिल देऊन तो उमाला म्हणाला, मावशी, तुमचे उपीट आणि चहा मात्र नेहमीच भन्नाट असते बरं का. रोजच्या चवीत एक कणभर पण बदल नाही. अतिशय चविष्ट नाही तर आमच्या बायका एकदा केलेला चहासारखा चहा दुसऱ्या वेळी जमत नाही त्यांना, असे म्हणून तो जोरात हसू लागला आणि इतर पण लोक हसू लागले व उमाने हलकेच हसून त्याला साथ दिली. आता हे सर्वजण बाहेर पडले. तोपर्यंत राजूने प्लेट, कप, बशा धुवून पालत्या घातल्या होत्या. राजू, उपीट खाऊन जा असे म्हणून उमाने राजूला उपीटची प्लेट भरून दिली. सावकाश खा रे बाबा असे म्हणून उमा पुढच्या कामाला लागली. राजूने खुर्चीवर बसून खाऊन घेतले. चहा घेतला. कधीही मदतीला आला की त्याला काही खायला दिल्याशिवाय उमा सोडत नसे. मावशी, मी निघतो बरं का, काही लागलं तर हाक मार असे म्हणून तो निघाला. आता नाही लागणार मदत, आता थोड्या वेळात सुजाता येईल असे म्हणून उमा पण आता थोडा वेळ खुर्चीवर टेकली. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.